पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूवर 50 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला जाणार, ही बातमी बाहेर आली. आणि पाकिस्तान क्रिकेटमध्ये अक्षरशः भूकंप झाला. टी20 वर्ल्ड कप 2026 मधून सुपर 8 मध्येच बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं कठोर पाऊल उचलल्याची चर्चा सुरू झाली. अधिकृत घोषणा व्हायची बाकी असली तरी बोर्डानं भारताविरुद्धच्या पराभवानंतरच हा निर्णय अंतर्गत पातळीवर घेतला होता, अशी माहिती समोर येत आहे. आता प्रश्न आहे, एवढा मोठा दंड का, आणि तोही संपूर्ण संघावर? याचं उत्तर शोधायचं असेल तर भारताविरुद्धच्या सामन्याकडे परत जावं लागेल. भारतानं पहिली फलंदाजी करत 175 धावा केल्या. हा टार्गेट टी20 क्रिकेटमध्ये अशक्य नव्हता. विशेषतः मोठमोठ्या दावे करणाऱ्या पाकिस्तानसाठी तर नक्कीच नाही. पण पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरनं अक्षरशः शरणागती पत्करली. पहिल्या 4 फलंदाजांनी मिळून केल्या फक्त 15 धावा. दबाव, चुकीचे शॉट्स, आत्मविश्वासाचा अभाव आणि 18व्या षटकात संपूर्ण संघ ऑल आऊट. 61 धावांचा पराभव. हा पराभव फक्त 2 पॉइंट्स गमावण्याचा नव्हता. हा प्रतिष्ठेचा पराभव होता. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे आयसीसीसाठी सोन्याची खाण. जगभरातील प्रेक्षक, प्रचंड TRP, स्पॉन्सरशिप या सगळ्याचं केंद्र. पाकिस्तानलाही याचा फायदा होतो. पण जेव्हा सामना एकतर्फी होतो तेव्हा त्याची रंगत कमी होते. बोर्डाच्या दृष्टीनं ही केवळ हार नव्हती, तर ब्रँड व्हॅल्यूला धक्का होता. म्हणूनच भारताविरुद्धच्या पराभवानंतरच बोर्डानं खेळाडूंना इशारा दिला. सांगितलं गेलं, सेमीफायनल गाठलं तर दंड माफ, नाहीतर शिक्षा कायम. म्हणजे खेळाडूंसमोर स्पष्ट संदेश होता, परिणाम दाखवा. ग्रुप स्टेजमधील सुरुवातही काही विशेष नव्हती. नेदरलँड्स विरुद्ध पाकिस्तान हारता हारता वाचला. शेवटच्या काही चेंडूंमध्ये प्रतिस्पर्ध्यांचे कॅच सुकले नसते तर निकाल वेगळा असता. अमेरिका आणि नामिबियाला हरवून त्यांनी 2 विजय मिळवले, पण त्या विजयात दबदबा नव्हता. भारताकडून पराभवानंतर समीकरणं गुंतागुंतीची झाली. सुपर 8 मध्ये प्रवेश झाला, पण आता प्रत्येक सामना निर्णायक होता. न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द. 1 पॉइंट मिळाला. इंग्लंडकडून पराभव. आता सगळी आशा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यावर. गणित स्पष्ट होतं. 65 धावांनी विजय आवश्यक. पाकिस्ताननं 212 धावा केल्या. एका टप्प्यावर 16.3 षटकात 179/2 अशी मजबूत स्थिती होती. पण शेवटच्या 3.5 षटकात फक्त 33 धावा आणि 6 विकेट्स. इथेच नेट रन रेटचं स्वप्न तुटायला सुरुवात झाली. श्रीलंकेला त्यांनी 4 बाद 44 वर रोखलं होतं. तिथूनही सामना हातातून निसटला. 147 पार केलं गेलं. सामना जिंकला गेला, पण 65 धावांच्या फरकानं नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत लढत झाली. विजय मिळाला, पण सेमीफायनलचं तिकीट नाही. इथेच बोर्डाचा निर्णय पक्का झाला. दरम्यान प्रेस कॉन्फरन्समध्ये कर्णधार सलमान अली आगावर थेट प्रश्नांचा भडीमार झाला. तुम्ही स्वतः राजीनामा देणार की बोर्ड काढणार? टीम निवड कोच करतो का? तुम्ही डमी कॅप्टन आहात का? असे प्रश्न खुलेआम विचारले गेले. आगानं उत्तर दिलं की भावनिक निर्णय घेता येत नाहीत. पण आकडे वेगळंच सांगत होते. त्याच्या स्वतःच्या धावा 100च्या आत. वरिष्ठ फलंदाजांची कामगिरी निराशाजनक. एकत्रित 100ही पार नाही. साहिबजादा फरहाननं 383 धावा करून वैयक्तिक कामगिरी केली. उस्मान तारिकनं 10 विकेट घेतल्या. पण संघ म्हणून एकत्रितपणे सातत्य नव्हतं. ही पाकिस्तानची सलग 4थी मोठी आयसीसी स्पर्धा जिथे ते सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. 2023 वन डे वर्ल्ड कप, 2024 टी20 वर्ल्ड कप, 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आता 2026 टी20 वर्ल्ड कप. हा केवळ अपयश नाही, हा पॅटर्न आहे. याआधीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं कठोर निर्णय घेतले आहेत. एशिया कपनंतर NOC रद्द करण्याचा निर्णय, शिस्तभंगासाठी दंड, पण संघातील अस्थिरता कायम. प्रश्न असा आहे,
शिक्षा सुधारणा घडवते का? भीती निर्माण होऊ शकते, पण आत्मविश्वास? दुसऱ्या बाजूला भारताची कहाणी वेगळी. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजवर विजय. विशेषतः संजू सॅमसनची 97 धावांची संयमी पण स्फोटक खेळी. योग्य वेळी गती वाढवणं, शांत राहणं, एक परिपक्वता दिसली. भारताचा दृष्टिकोन स्पष्ट. सातत्य, संयम आणि योग्य नियोजन. पाकिस्तानमध्ये मात्र प्रत्येक पराभवानंतर नवीन कर्णधार, नवीन कोच, नवीन रणनीती. सातत्याचा अभाव. 50 लाखांचा दंड हा केवळ आर्थिक नाही, तो प्रतीक आहे असंतोषाचा. बोर्डाचा संदेश स्पष्ट. परिणाम हवा. पण परिणाम मिळवण्यासाठी केवळ दबाव पुरेसा नसतो. आवश्यक असते दीर्घकालीन योजना. भारत-पाकिस्तान सामना हा भविष्यातही होणार. व्ह्युअरशिप राहणार, भावना राहणार. पण स्पर्धात्मकता टिकवायची असेल तर दोन्ही संघांनी मजबूत राहणं आवश्यक. पाकिस्तानसमोर आता 2 पर्याय. पुन्हा भावनिक बदलांची साखळी किंवा स्थिरतेकडे वाटचाल. सेमीफायनलमध्ये भारताचं आव्हान इंग्लंडसमोर आहे. तिकडे लक्ष केंद्रित आहे. इथे पाकिस्तानमध्ये आत्मपरीक्षण. खेळात विजय पराभव असतो, पण व्यवस्थापनातील निर्णय भविष्यातील दिशा ठरवतात. 50 लाखांचा दंड हा एका पराभवाची प्रतिक्रिया आहे. पण खरी सुधारणा प्रतिक्रिया नसून कृतीतून येते. आता पाकिस्तान क्रिकेटसमोर खरी कसोटी आहे. शिक्षा देऊन थांबायचं की संरचना बदलायची? आणि भारतासाठी शांत राहून पुढचा टप्पा जिंकायचा. क्रिकेटचं सौंदर्य हेच आहे. प्रत्येक स्पर्धेनंतर नवी कथा सुरू होते. ही कथा अजून संपलेली नाही.